लावणी ही आपली ही संस्कृती आहे, आपली लोककला आहे, त्यामुळे ती आपल्याला जपायला पाहिजे. मला चॅलेंजिंग कॅरेक्टर्स प्ले करायला खूप आवडतात. म्हणजे मॉडर्न कॅरेक्टर प्ले करण्यापेक्षा मला आर्टिस्टिक कॅरेक्टर्स प्ले करायला खूप आवडतात, ज्यात मला भरभरून अभिनय करता येतो. Being Marathi प्रस्तुत टॉक टॉकीज in association with B Birbal, powered by चितळे बंधू मिठाईवाले. मी अत्यंत नॉर्मल घरातली मुलगी आहे. म्हणजे माझ्या घरी आम्ही 4 बहीण भाऊ आहोत. मला मोठी ताई आहे, भाऊ, मी आणि एक लहान भाऊ. आणि कुठेही माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये ॲक्टिंग किंवा डान्सिंग हे कुणीही या क्षेत्रामध्ये नव्हतं. गावात असताना म्हणजे 10th स्कूलिंग माझं आणि कॉलेज माझं गावातच झालं. म्हणजे मी ज्या गावात राहायचे तिथून एक 5 किलोमीटरवरती आमची शाळा होती, महाराष्ट्र विद्यालय. तिथे मी शिकले. फक्त 12thपर्यंतच एज्युकेशन तिथे होतं. त्यापुढे काय करायचं हे कोणी सल्ला द्यायला कोणी तयार नव्हतं, मार्ग दाखवायला कोणी तयार नव्हता. 2च गोष्टी माहिती होत्या, इंजिनिअरिंग आणि एकतर डॉक्टर. त्यामुळे मी इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं. कारण माहिती होतं काहीतरी करायसाठी घरातून बाहेर पडणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून मी इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं. आय एम एन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम इंजिनियर. आणि इंजिनिअरिंग मी नागपूरला 4 वर्ष कंप्लीट केलं आणि त्यानंतर माझा पुण्याचा प्रवास सुरू झाला. त्याबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे तो माझा खरं तर पहिला व्हिडिओ होता. पण त्या व्हिडिओची गंमत सांगायची झाली म्हणजे मला माझ्या ॲक्टिंग स्किल्स इम्प्रूव्ह करायला खूप आवडतात. मी स्वतःवरती खूप मेहनत घेत असते. ॲज अन ॲक्टर म्हणून, ॲज अन आर्टिस्ट म्हणून जर तुम्हाला पुढच्याला काही द्यायचं असेल तर तुम्हाला स्वतः इम्प्रूव्ह करण्याची खूप गरज असते. त्यासाठी बेसिकली नवरात्राचा तो दिवस होता आणि माझं शूट चालू होतं. मला 9 दिवसही अजिबात नवरात्रामध्ये गरबा खेळायला वेळ मिळाला नाही. आणि लास्ट डे होता, मला असं वाटतं दसरा होता आणि दसऱ्याच्या दिवशी मी रेडी झाले की मला आता गरबा खेळायला जायचं आहे. आणि अचानक पाऊस सुरू झाला. सो माझा प्लॅन फ्लॉप झाला. अगदी मी खूप नाराज झाले आणि मी घरी बसले. काय करायचं, 1-1.5 तास खूप वाट पाहिली पण पाऊस काही थांबेनाच. मग लाईक ॲप उघडलं आणि त्याच्यावरती आपली ॲक्टिंग सुरू केली, स्वतःचे इम्प्रूव्हमेंट्स करणं सुरू केले. आणि त्यातून झालेला तो एक साधासा छोटासा व्हिडिओ जो 15 सेकंड्सचा होता. मला असं वाटतं पहिला व्हिडिओ माझा विचार काय आहे तुमचा हा व्हिडिओ होता. आणि तो मी केला आणि तो मी खूप सहज केला. आणि जेव्हा तो सहज झाला तो मला खूप आवडला. म्हणजे खरं तर सांगायचं झालं मनापासून खूप आवडला. आणि नंतर मला असं वाटलं की हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे, जेणेकरून त्यांच्याकडनं पण मला प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या होत्या की हा कसा झाला आहे, म्हणजे मी कुठे चुकले तर नाही. आणि मी तो इंस्टाग्रामला पोस्ट केला, फेसबुकला पोस्ट केला. सो त्या व्हिडिओची खरी गंमत सांगायची झाली म्हणजे दिवाळीत, म्हणजे नवरात्र संपलं आणि दिवाळीच्या ॲप्रॉक्स तो व्हिडिओ मी टाकला इंस्टाग्रामला. आणि त्यानंतर मी घरी गेले. दिवाळीमध्ये मला खूप कॉल्स यायला लागले, खूप मेसेजेस यायला लागले की अरे तुझा व्हिडिओ ह्या ग्रुपला आला आहे, तुझा व्हिडिओ त्या ग्रुपला आला आहे. सो आय वॉज लाईक ओके, आला असेल म्हणजे रँडमली कधीतरी कोणा फ्रेंडकडे वगैरे आला असेल. नंतर मला ह्यूज मेसेजेस आणि कॉल्स यायला लागले की तुझा व्हिडिओ ह्या ग्रुपला आला आहे, तिकडे आला आहे. देन माझे काही फ्रेंड्स आउट ऑफ कंट्रीसुद्धा आहेत. सो तिकडनं पण मला मेसेजेस यायला लागले की वाव दॅट्स ग्रेट, तुझा व्हिडिओ आमच्या ग्रुपवरती आउट ऑफ कंट्री म्हणजे ह्या कंट्रीमध्ये सुद्धा तुझा व्हिडिओ आलेला आहे. आणि अजून सांगायचं झालं तर मला आत्ताही परदेशातनं बरेच ईमेल्स येतात, मेसेजेस येतात. इंस्टाग्रामवर, फेसबुकवरती, सोशल मीडियावर मला मेसेजेस येतात की तुमचा व्हिडिओ आमच्या घराघरापर्यंत पोहोचलेला आहे. आम्हाला भाषा कळत नाही पण आम्ही नक्की हा व्हिडिओ एन्जॉय करतो. आणि ते खूप एन्जॉय करतात. मी घरून निघताना इंजिनिअरिंग माझं क्लिअर झालं आणि घरच्यांना मी कन्व्हिन्स केलं की मला पुण्याला जायचं आहे. सो घरचे मला विचारत होते की पुण्याला का? म्हटलं असं काही नाही, पुणे मुंबई आधी पुण्याला जायचं आहे, काही क्लासेस करायचे आणि त्यानंतर मग मी पुढे काय करायचं आहे ते ठरवेन. ॲज इंजिनिअरिंग झालं सो काही कोर्सेस मला करायचे हे मी घरी बोलले आणि त्यांना कन्व्हिन्स केलं. तिथून माझा पुण्याला प्रवास सुरू झाला आणि मी पुण्याला आले. पुण्याला आल्यानंतर पहिली गंमत मी तुला सांगते. माझा दादा मला इथे सोडायला आला आणि पावसाळ्यातच मी आले, म्हणजे जुलैमध्येच आले होते खरं तर आणि आत्ता जुलै सुरू आहे. सो पावसाळ्यात मी आले आणि माझा दादा लगेच मला सोडून एक 10 मिनटामध्ये पुण्यातनं निघून गेला. संध्याकाळी त्याची ट्रेन होती. आणि ज्या ठिकाणी मी राहायला गेले त्या ठिकाणी मी कुणालाही ओळखत नव्हते, कुणालाही म्हणजे कुणालाही नाही. मी PGला गेले, PG घेतलं आणि तिथे राहायला सुरुवात केली.
तो जसा जसा माझ्या समोरून निघून गेला तसं तसं मला खूप रडायला येत होतं की मी एका अननोन सिटीमध्ये इतक्या लांबपर्यंत मी इथे आलेली आहे आणि आता काय करायचं आहे हे मी ठरवून नेमकं आले होते की मला काय करायचं आहे, पण एक्झॅक्टली मार्ग कुठून मिळेल, मला गायडन्स नावाचा कुठलाही प्रकार माझ्या आयुष्यात नव्हता. सो मी खूप रडायला लागले आणि ठरवलं की नाही, आत्ता आपल्या एकटीलाच हा प्रवास करायचा आहे. आणि पुण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी माझ्या कामाला सुरुवात केली. मला मराठी गाणी खूप आवडतात. ॲज इन मी महाराष्ट्रीयन आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की लावणी ही आपली ही संस्कृती आहे, आपली लोककला आहे, त्यामुळे ती आपल्याला जपायला पाहिजे. लावणीबद्दल खरं तर सांगायचं झालं म्हणजे प्रत्येकाचा दृष्टिकोन त्याकडे बघण्याचा खूप वेगळा आहे. ॲब्सोल्युटली लोक त्याला डबल मिनिंग समजतात आणि ते असतात, पण लावणीसारखी गाणी तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही. आणि ही जी कला आहे, ही आपल्या भारताची जी संस्कृती आहे ती कुठेतरी ढासळत चाललेली आहे, कुठेतरी गायब होत आहे आणि ती मला परत आणायची आहे. म्हणून मी मोस्टली प्रेफर करते की मी लावणी सॉन्गवरच परफॉर्म करेल आणि पुढेही करत राहील. माझी पहिली फिल्म 2015मध्ये शूट झाली होती. मी नाव घेणार नाही कारण ती अजूनपर्यंत यायची आहे. पहिली फिल्म सुरू झाल्यानंतर मला माझ्यातल्या क्वालिटीज कळाल्या की मला काय इम्प्रूव्हमेंट्स करायला पाहिजे. मग पहिली फिल्म झाली, दुसरी फिल्म झाली, असं सतत आत्तापर्यंतच्या माझ्या 8 कमर्शियल फीचर फिल्म्स कंप्लीट आहेत. त्यात काही लीडला आहे आणि काही कॅरेक्टर रोल्सला आहे. सो हे सगळं करताना मी व्हिडिओज आणि डबस्मॅश नक्कीच करत असते. हा जो प्रवास सुरू झाला होता, सगळे व्हिडिओज व्हायरल झाले होते प्रत्येकाच्या घरी, महाराष्ट्रात, भारतात आणि इव्हन भारताच्या बाहेरसुद्धा हे व्हिडिओज जेव्हा गेले होते तेव्हा मला बऱ्याच लोकांनी कॉन्टॅक्ट केला, म्हणजे आत्ता पण करतात. प्रत्येकांचा मला फोन यायचा, मेसेज यायचा, ईमेल्स यायचे की अरे आम्हाला ना गाणं करायचं आहे, एक व्हिडिओ अल्बम सॉन्ग करायचं आहे आणि त्या गाण्यात आम्ही तुमचा व्हिडिओ पाहिला, मला प्रचंड आवडला आणि त्या गाण्यामध्ये जशी मुलगी आहे ना तीच आम्हाला आमच्या गाण्यामध्ये हवी आहे. सो मला सगळ्यांना सांगायला आवडेल की ती शिल्पा ठाकरे वेगळी आहे. जेव्हा एक आर्टिस्ट म्हणून आम्ही परफॉर्म करतो तेव्हा आम्हाला प्रत्यक्ष दुसरं लाईफ जगावं लागतं, वेगवेगळे कॅरेक्टर्स तुमच्या पुढे आम्हाला ठेवावे लागतात. सो ती आणि मी अत्यंत वेगळी आहे, म्हणजे आहे मीच पण परफॉर्म करणारी मुलगी आणि कॅरेक्टर वेगळं आहे. सो तिच्याबरोबर मला कम्पेअर करू नका आणि नेक्स्ट टाईम सांगताना हे बोलू नका की अशीच मुलगी आम्हाला हवी आहे. डेफिनेटली तुम्हाला जे कॅरेक्टर पाहिजे ते मी परफॉर्म करण्याचा प्रयत्न करेल. सो असं एक वेगळी शिल्पा ठाकरे आणि मी असं वेगळं आहे. अभिनय क्षेत्रात मुलींच्या बाबतीत मी तुला सांगेन की फिल्म इंडस्ट्री जितकी चांगली तितकीच वाईटही आहे. सो प्रत्येक मुलीला माझं एक सजेशन आहे की कुठलंही पाऊल टाकायच्या आधी जपून विचार करावा, जपून पाऊल टाकावं आणि त्या बाबतीतचे डिसिजन घ्यावे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये बरेच चांगले अनुभव येतात, बरेच वाईटही येतात. इट डिपेंड्स ऑन अस की तुम्ही त्याला कसं टॅकल करता, तुम्ही त्या सिच्युएशनला कसे पुढे जातात. पण डेफिनेटली अभिनय क्षेत्राचा एक्सपिरियन्स म्हणून एवढंच सांगेल की प्रत्येक वेळेला तुम्हाला दरवेळेला एक नवीन कॅरेक्टर प्ले करायचं असतं. सो भरभरून मेहनत घ्यावी लागते आणि ती मी करते. मला खरं सांगायचं झालं तर मराठी इंडस्ट्रीमध्ये मला सुरुवातच करायची होती, जी झाली, जे माझं स्वप्न होतं. ह्यानंतर मला बॉलिवूडमध्ये सुद्धा काम करायला आवडेल, पण त्याआधी मला साऊथ इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे आणि बरेच फ्युचर प्रोजेक्ट्स पण समोर आहेत, बरेच फेवरेट डिरेक्टर्स आहेत. पण सध्या जर मराठी इंडस्ट्रीला टार्गेट केलं, मराठी फिल्म्सला जर मी टार्गेट करत असेल तर नक्कीच मला सुमित्रा भावे, त्यानंतर संजय जाधव ह्यासोबत काम करायला आवडेल. ड्रीम प्रोजेक्ट तसे बरेच आहेत, पण मला चॅलेंजिंग कॅरेक्टर्स प्ले करायला खूप आवडतात. म्हणजे मॉडर्न कॅरेक्टर प्ले करण्यापेक्षा मला आर्टिस्टिक कॅरेक्टर्स प्ले करायला खूप आवडतात, ज्यात मला भरभरून अभिनय करता येतो. असंच माझं एक छोटंसं स्वप्न आहे. माझा फेवरेट आर्टिस्ट आहे नवाजुद्दीन सिद्दीकी, त्याच्याबरोबर फ्युचरमध्ये मला काम करायला खूप आवडेल.